भर उन्हात विशाल रुपये गेला रानात. आता तुम्ही म्हणता विशाल रुपये करतो तरी काय रानात. तर रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. आज आमच्या शेतात बसवणार होते सोलार पंप आणि सोलार पंप बसणार म्हणल्यावर विशाल रुपये सोनू आणि त्याचे पप्पा कस काय मागे राहतील. पप्पा आणि मी करत होतो काम आणि तेवढ्यातच आमच्या सोनूने केलं त्या टीचं काम तमाम. टाकले त्यात दगड आणि बसला जाऊन खड्ड्यात, कारण त्याला माहित होतं मला कोणी खड्ड्यात मारायलाच येणार नाही. आम्ही आणला भलामोठा पोल आणि तो गाडण्यासाठी आम्ही केली दगडी वेचायला सुरुवात. भलामोठा खड्डा बुजवायचा म्हणून आम्ही केली भरपूर सारी दगडी गोळा आणि दगडी गोळा करता करता मला दिसलं तिथं टिटवीचं अंड. टिटवीचं अंड तर खूप छोटं होतं, पण त्या अंड्या शेजारी टिटवीच नव्हती. यालाच म्हणतात 100 वर्ष आयुष्य. दबक्या पावलांनी लगेचच झाली टिटवीची एंट्री. आता टिटवी आली म्हणल्यावर आमचा सोनू मागे कस काय राहणार. पळत पळत जाऊन सोनूने टिटवीला उडूनच पाठवलं. थोड्याच वेळात आमचे दादा घेऊन आले सिमेंट आणि खडीच्या गोण्या आणि लगेचच उतरून घेतल्या त्या सिमेंटच्या आणि खडीच्या गोण्या. आणि नेहमीप्रमाणेच आला दुष्काळात 13वा महिना. विशाल रुपये आणि काही घोटाळा नाही होणार असं कधी होईल का. पण शेवटी ढकलत ढकलत गाडी काढली बाहेर. आता दमल्यावर विशाल रुपयाने घेतलं लगेच पाणी पिऊन गटागटा. थोड्याच वेळात आले सोलार पंप बसवणारे कार्यकर्ते. आम्ही खाणलेला खड्डा पडला कमी, मग आम्ही काय केलं, आम्ही बोलवले जेसीबी आणि खाणला मोठा खड्डा आणि घेतला तो पोल गाडून आणि स्ट्रक्चर पण लावून घेतलं बरं का. हे सगळं करता करता आम्हाला झाली संध्याकाळ. सोलार पॅनल तर झाले होते बसून आणि आता वेळ होती ती आपली मोटर लावण्याची. चला तर मित्रांनो आम्ही घेतो मोटर लावून. तोपर्यंत जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर घ्या तुम्ही फॉलो करून.